पुरुषो लोकेश रक्षाक्षर शरद सर्वभूतानि कुटस्थो अक्षर. तेव्हा निरुपाधिक तत्व सांगायचं आहे. त्याचं साक्षात काय असं वर्णन करून सांगता येत नाही. मग काय करायचं? उपाधीच्या द्वारा त्याचं काय करायचं? वर्णन करायचं. म्हणजे उपाधीचा विचार या 16व्या श्लोकामध्ये केला. ती 2 प्रकारची उपाधी, अक्षर आणि अक्षर कोणाला म्हणायचं असतं? शरद सर्वभूतानि. ज्याच्या नाशिवंत देहाशी तादात्म्य आहे त्याला अक्षर असं म्हणायचं. आणि अविनाश ज्याचं तादात्म्य आहे त्याला अक्षर असं म्हणायचं असतं. म्हणून तिथं दोन्ही धर्म दिले. शरद सर्वानि भूतानि. कूटस्थ म्हणजे कुटुंब निर्विकार नसतो कूटस्थ उच्चते म्हणजे परमात्मा तत्व. त्याच्याद्वारे त्याला उपाधीच्या द्वारा सांगितलं आहे. अक्षर याला शरीराची उपाधी आहे आणि अक्षर याला अज्ञानाची उपाधी आहे, मायेची उपाधी आहे. मायेची उपाधी असल्यामुळे त्याला अक्षर असं म्हणायचं आणि शरीराची उपाधी असल्यामुळे त्याला अक्षर असं म्हणतात. तेव्हा याचं वर्णन करून आता पुढे सांगतात. या संपूर्ण या जगतामध्ये कोणाची व्याप्ती आहे? नाही का? सगळ्या पदार्थामध्ये कोणाची व्याप्ती आहे? त्या विचारसागरात आहे बा. आकाशाची व्याप्ती आहे. सर्वात मोठं भूत कोणतं आहे? म्हणजे परिच्छिन्न आहे का व्यापक आहे? जशी आकाशाची व्याप्ती सर्व पदार्थात आहे त्याप्रमाणे या 2 पुरुषाची व्याप्ती सगळ्या जगात आहे. हे 2 पुरुष कोणते? क्षर आणि मग म्हणे का सव्यसाची. सव्यसाची म्हणजे दोन्ही हाताने बाण मारण्याची कला फक्त अर्जुनाच्या ठिकाणी होती. असं आहे ना, काय आपण लिहिण्याची कला असते, फक्त उजव्या हातानेच लिहितो, डाव्या हाताने काय करता येत नाही. काही माणसं हुशार असतात, त्यांचे दोन्ही ताराने काही वेळपर्यंत या हाताने लिहितात आणि पुन्हा ते लेखणी कोणत्या हातात? दोन्ही हातात बरं आहे. ही कला आहे याची. एखादा पखवाजी असला तर 2 पानाकडचा असं एक उपयोग. एकाच वेळेला दोन्ही पानाची वाजवू शकत नाही. मग ते आम्ही असा पाहिला बघा पखवाजी, तो असा कला बोल वाजवता पखवाज करायचा, असा करायचा तरी बोल वाजवणार चालूच. पुन्हा पखवाज काय करायचा तरी बोल वाजवणार चालूच. दोन्ही हात काय होते? अशी कला असते. आपल्याकडे कला आहे की ते विचारसागर म्हणा किंवा कोणत्या तत्व वेदांताच्या विवरणामध्ये आवड असल्यामुळे विचारसागराचा पाठ जरी चालू आहे तरी पखवाज वाजवणं चालू आहे. पखवाज नाही ना, आवड असते ती काय असते. प्रत्येकाचा विषय भिन्न भिन्न असतो. सव्यसाची म्हणजे दोन्ही हात दोन्ही बाण मारण्याची कला फक्त कोणात होती? अर्जुनामध्ये. म्हणून या 2 पुरुषांनी हा सगळा संसार. पाटण म्हणजे बिहारची राजधानी पाटणा नाही घ्यायची, बिहारची राजधानी आहे ना. असे हे 2 पुरुष आहे. आगवाची गगनी नांदत असे दिवरात्र जणी तैसे संसार राजधानी दोन्हीची. संपूर्ण संसार रूपी राजधानीमध्ये 2 हे दिवस नाही तर काय रात्र आहे, रात्र नाही तर अजून काही तिसरा उदय झालेला आलेला. मुलगा नाही झाला तर, मुलगी नसेल तर तिसरं काय झालं का? तिचा पुरुष आहे तो पया द्वयीचे नाव नस आहे. उदयला गावशी काय द्वय. एक तिसरा पुरुष आहे, त्याला उत्तम पुरुषत्व हा परमात्मा आहे. त्याला उत्तम पुरुष असं म्हणतात, परमात्मा असं म्हणतात. ज्या अर्थे स्थिर आहे का नाही, बदलणारं जग
जगत आहे. या जगताच्या बुडाशी कोणी ना कोणीतरी स्थिर तत्व असलं. रेल्वे धावत असते, मग स्थिर तत्व आहे की नाही? रेल्वे बरोबर रुळी धावत जातात, रुळ जसेच्या तसे संसार सारखं त्याच्यामध्ये स्थिती कृतात प्रेतात बापार. शेवटचा कोण? आता कोणतं युग आहे? कली म्हणजे भांडण सगळं. कलियुगामध्ये काही एकमेकाची एकमत पटत नाही. केंद्रामध्ये 50 पक्ष आहे. हे कलियुगाचं नाव काय आहे? कलियुग आहे ना. ते व्याकरणामध्ये ते भंडारकराच्या पहिल्या पुस्तकात आहे. कली शब्द काय करा, राम शब्द आणि कली शब्द याच्यात काय फरक आहे? असं एक आहे कारण आणि एक आहे एक आणि परीक्षा घेते एवढे दोन्ही सारखेच चालतात. बरं का? परिते गोटी असो, दोन्हीचे परी असो, संसार क्रमा वसवायचे. हे दोन्ही पुरुष संसाररूपी गावामध्ये वस्तीला आले. त्याच्यामध्ये कांदळा वेळा पंगू, सर्वांगी परता चांगू, ग्रामगणे संगू जडला दोघा. क्षर आणि अक्षर. क्षर कसं आहे? आंधळा. नुसता आंधळा आहे, पुन्हा काय आहे? वेळा आहे. केवळ वेळा नाही, पुन्हा काय आहे? पांगळ आहे. बरं का? तेव्हा आंधळा कोणाला म्हणायचं? ज्याला दिव्य दृष्टी नाही त्याला काय म्हणायचं? आंधळा. आपल्याला चर्मदृष्टी आहे पण दिव्य दृष्टी नाही. विश्वरूप दर्शनाकरता देवाला कोणती दृष्टी द्यावी लागली? दिव्यांत नामिक ते चक्षु पश्चिमे योग. म्हणून ते आपण आंधळी ते संसारी नाही हरी ओळख केला नाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये. त्याला आंधळा असं म्हणायचा. आपल्याला डोळे असूनही सुद्धा काय आहे मग? सर्व रात्रंदिवस जिकडे तिकडे परमात्मा तत्व असूनही तैसा हृदयामध्ये बी. मग त्याचं ज्ञान आहे का आपल्याला? म्हणून आपण कोरं आंधळे. वेळा म्हणजे शरीरालाच मी म्हणतो. वेळा म्हणजे कोणाला काय म्हणेल काही असतो वेळा आणि दुसऱ्याला समजतो वेळे. हा कोण असतो आणि दुसऱ्याला काय समजतो? काय काय इथं एक वेळा माणूस होता, मिलिटरीमधला होता. तो भिक्षा करता जायचा. तेव्हा भिक्षा याला काय आता काय पाहुणचार करून भिक्षा देणार आहे का? मग काय म्हणायचं? बालाजीचा भेद. बालाजी म्हणजे बासुंदी, लाडू लाडू वाढा म्हणायचा. मग आम्ही जरा माझे पुंडलिक वाढले का बासुंदी पेढा आणि काय तुमचा लाडू हे तर म्हणायला लागले. आणि भाकरीचे तुकडे आहेत. वेळा नसतं कोणाला काय म्हणेल काही सांगणार. आपण हे वेळे जाऊ. मग शरीर आपलं स्वरूप नसताना आपण कोणाला शरीर समजतो? शरीराला थोडासा मनासारखं नाही तर शिव्या द्यायला काय करतो? सुरुवात करतो. म्हणजे आपलं तादात्म्य परमेश्वराची आहे का शरीराची आहे? आहे का? शरीराची असते. एखाद्या माणसाला काही हे झालं म्हणजे बाबा हे भांडणं बिडणं कशावरून होतं? शरीर तादात्म्यमुळे भांडणाचा प्रसंग असतो. नाथ महाराजांना भांडणाचा प्रसंग का नाही आला? यवना अंगावर चुंकला. पण म्हणलं ज्याच्यावर चुंकला त्या शरीराशी आपला काही संबंध आहे. म्हणून 100 वेळा तुंकून सुद्धा त्यांना राग आला. आणि आपल्या वेळेला हे मूर्खा नीट चालता येत हानू का म्हणलं? साधा मूर्ख म्हटलं सुद्धा काय होत नाही. मग आपलं तादात्म्य कोणाची आहे? शरीराची आहे ना. म्हणून त्याला वेळा म्हणायचा आणि पंगू म्हणायचा. इंद्रिय असूनही सुद्धा आपली चाल परमात्मा स्वरूपापर्यंत जाऊ शकत नाही का? पांगळ्या माणसाला एखाद्याला पॅरालिसिस असते ना,
एकदा पॅरालिस झालं म्हणजे त्याला स्वातंत्र्याने काही करता येत नाही. पांगळा म्हणायचं त्याला, काय म्हणायचं. पण आंधळे आणि पांगळे फार हुशार असतात, तुम्हाला कळणार नाही. एक पांगळा होता आणि एक, मग त्यांचं भिक्षा मागायची इच्छा, तर भिक्षा कशी मागायची. मग तो पांगळा पुरुषाने सांगितलं, म्हणलं तू आंधळा आहे ना, तुला काही दिसत नाही. मी पांगळा आहे पण मला काय होते, म्हणून मी तुझ्या पाठीवर बसतो आणि तुला मदकरी मागण्याची घरा काय करतो, आणि पांगळा असल्यामुळे मला घेऊन चालवलं. हुशार असतात. एक इंद्रिय जरी नसलं तरी माणसाचे सारे व्यवहार काय पडतात. आंधळा माणूस बरं का, 100पैकी 50% बाद असतो. काय असतो, आंधळ्या माणसाला डोळ्यासाठी काय करावं लागते, साई आहे. आणि पांगळा माणूस असेल त्याला सुद्धा चांगल्या माणसाचं काय का, एक एक इंद्रिय ही चांगली असावी लागतात. एखादा आणखी बहिरा माणूस आहे, त्याला फिरता येत नाही, नाही का. पार्किंगमध्ये पास करणं त्याला काय जातं. भोंगा किती जरी वाजवला तरी तुम्हाला म्हणे सुद्धा भोंगा ऐकायला आलेला, तर तोफ डागली तरी काय होत नाही. मग ईश्वर कृपेने आपल्याला सर्व इंद्रिय चांगली दिली. ईश्वराची आपल्यावरती काय दिली इंद्रिय. अक्षरपुरुषाचं वर्णन संपलं इथं. एक सर्वांगी परता चांगलं, एक मात्र सर्वांगाने पूर्ण आहे, आणि क्रामगुणे संघ जळला आहे. पण एका ठिकाणी आल्यानंतर दोचा संबंध जळला. त्या एका नाम अक्षर, एखादे म्हणते आणि दोहीचे परिसंसार. एकाला अक्षर म्हणायचं, एकाला अक्षर म्हणायचं. नक्षरत इथे अक्षरा, दोहीचे संसार कोण राहावे. या संसारामध्ये दोनच पुरुष आहे, अक्षर आणि क्षर तो कवन, अक्षर तो किम लक्षण, आणि अभिप्राय संपूर्ण विवंशु आहे. आता हे मोठ्या माणसाचं काम असतं, नाही का. म्हणून त्याच्यातलं मध्यस्थी स्वतःला ज्ञान करून देणं हे वक्त्याचं काय असते. अक्षर कोणाला म्हणायचं, अक्षर कोणाला म्हणायचं, आणि अभिप्राय संपूर्ण विवंशुका तुला आम्ही यथार्थ ज्ञान करून सांगू. तरी महदंकारा लागून या धनुर्धरा प्रांतीचा पांगोरा वारी पैगा. मायेचं पहिलं कार्य जसे आकाशाचं महत्त्व आहे बा, याचं ज्ञान आहे. मग त्याच्यापासून हे सर्व मन बुद्धी चित्त अहंकार पण अष्ट आहे का, पृथ्वी आप तेज वायू, इथून हे सगळं आणखी निर्माण होत असतं. 15व्या अध्यायामध्ये याचं वर्णन केलं. ऊर्ध्व मूल मदशाखा मशत लागून येत तृणांतीचा पांगोर. अगदी मायेची व्याप्ती तृणांतीचा, म्हणजे शेवटी जडाच्या व्याप्तीमध्ये सांगते वेळी गवतसुद्धा काय आहे मग वाढणार आहे. शेवटी कोटपर्यंत स्थिती आली गवता. सगळ्यात सूक्ष्म तत्व म्हणजे हे पहा, आपण उन्हाळ्याच्या दिवशीमध्ये शेतामध्ये दिसतो का तुम्हाला काही बीज दिसते का, आणि पाणी पडल्यानंतर हिरवळ दिसते. ज्या अर्थी हिरवळ दिसते त्या अर्थी गवताचं बीज काय असलं पाहिजे, त्याला तृणांतीचा पांगोरा असं म्हणणं आहे. जे काही साने तो चालत आहे तो स्थिर, लहान अथवा मोठे, आणि किंबहुना गोचर माझ्या बुद्धीचे. आपली मान बुद्धी वगैरे चालते अथवा स्थिर. दगडादेखी योनी कशा आहे, त्या चालते आहे का स्थिर आहे, आणि दिसणारी लहानशी मुंगी कशी आहे, अस्थिर आहे का स्थिर आहे. चालण्याची क्रिया करते ना. हा किती मोठा दगड असला तो काय चालण्याची क्रिया करतो का, पण त्याला जीवदशा म्हटलेलं आहे. झाडाला सुद्धा काय ऐसे होती तरु, पंचभौती करते, नामरूपा सापडते, गुणोत्तराच्या पडते कामठ आहे. पंचभौती घडते. ही सर्व सृष्टी किती भूताची झालेली आहे.
अजून काय सावभूत आलेलं. त्याला पांचभौतिक म्हणतात. विचारसागराचा 5वा तरंग वाचा किंवा पंचदशीचं 3रं प्रकरण वाचा, त्याच्यामध्ये सगळा विचार सांगितलेला आहे. गुणत्रयाच्या प्रत्येक कामात 3 गुण असतात. सत्व, रजा आणि तम. सत्वाचं कार्य, रजाचं कार्य आहे, तमाचं कार्य. बुद्धा प्रकृतीचे नाणे घडीत बांधणारे जेणे, काळाशी जो खेळण्याची केवढा. किंवा आपलं जे शरीर आहे पंचमहाभूताचं आहे, पण जरी आणखी पंचमहाभूताचं असलं तरी सत्ता मात्र त्याच्यावरती कोणाची आहे? जीवाची सत्ता आहे. कोणाची आहे? काळाची सत्ता आहे. म्हणून त्याला म्हटलं आहे काळाशी जो खेळण्याची. काळ काय करत असतो? काळे काळे अवघ्याची आहे त्या स्थितीमध्ये ठेवतो का त्याच्यात स्थित्यंतर करतो? जन्माला आला त्यावेळेला काय होता? आणि आता केवढा मोठा झाड धड धाकट काय व्हायला ते. जे केवढा जाणण्याचे विपरीत नाही जाणीचं ते, आणि प्रत्यक्षाने नेमते होऊन या. जाणण्याचे विपरीत आहे जे काही होते जाणते तेव्हा विपरीत अवस्था आहे. ते पण थोडे त्याच्यामध्ये प्रयत्न करावं, त्याला विपरीत भावना असं म्हणतात. विपरीत भावना म्हणजे देहाच्या ठिकाणी अनात्म पदार्थाच्या ठिकाणी, बरं का, आत्मबुद्धी असणे याला काय म्हणतात? विवेक वैराग्य. त्याच्यामध्ये आपण शरीराला तो काय म्हणतो? आपलं स्वतः शरीर आहे का? विपरीत त्याला विपरीत भावना असं म्हणत असतात. प्रत्येक क्षणी निमित्त त्याच्या अश्वत्थ पदाचं वर्णन आहे. याच अध्यायामध्ये आणखी सांगितलं गेलं संसाराचं स्वरूप कसं आहे? अश्वत्थम प्राह असं म्हणा. अश्वत्थ म्हणजे म्हणजे नाही, बरं का, उद्यापर्यंत तो सुद्धा सारखा टिकत नाही, म्हणून क्षणोक्षणामध्ये त्याच्यामध्ये बदल होतो, म्हणून त्याला कोणतं म्हणायचं? पैशीचं याची स्थिती नासतच आहे, म्हणून ते म्हणते मग क्षणोक्षणी मग ते होऊ द्या. अगा काढून भानपीचे दांग भवे सृष्टीचे अंग, हे असं भाऊ जगणार. मग काढून भ्रांतीचे म्हणजे भ्रांती आहे की दांग म्हणजे जंग उभय सृष्टीचे अंग. ही जर ही सृष्टी आपल्याला दिसत असली त्याला जग असं म्हणतात. हे असं भाऊ जग झालं. जग जग म्हणजे काय? ज म्हणजे जन्माने, ग म्हणजे जाणे. उत्पन्न झालं की नाही का नाश, हे पुन्हा नाश झाला की उत्पन्न, पुन्हा उत्पन्न झालं की हा क्रम अनादी आजपासून नाही का, अनादी क्रमापासून आहे. म्हणजे जन आहे ते म्हटलं जग घेतलं, गमगच्छती म्हटलं काय घेतलं, त्याचं नाम तयार झालं, त्याला काय म्हणायचं? अष्टदा भिन्न ऐसे दाविले प्रकृती मिसे क्षेत्रदारा छत्तीसे भागे. आम्ही थोडा 7व्या तरंग अध्यायामध्ये प्रकृतीच्या द्वारा या दृष्ट सृष्टीच्या 2 प्रकारची परा आणि मग संपूर्ण जगत दिसतंय अपरा पदावरती. आणि जिथे लिहिण उंदरा तिला नाही अपरा प्रकृती अष्टांगाने विभागले, तिला अपरा प्रकृती आहे. आणि ज्या ठिकाणी जाऊन मिळायचं त्याला काय म्हणायचं? अव्यक्त दिनीबुद्ध आणि व्यक्त. एखादा वृक्ष आहे किंवा हे आहे, मग तो वृक्ष जरी गेला तरी बीजात जातो, आणि बीजातला काय होतो? फुला निघतो. अनादि बीज वृक्षांचे आहे. क्षेत्रधाराचे 30 भाग केले. महाभूतांनी अहंकार बुद्धीर व्यक्त नाही. किती तत्वता सांगितली, विचारत नाही कोणती कोणती बरोबर परीक्षेत विचारू. 13व्या परीक्षेत कोणता दिवस सांगितला आहे? बरं 15 तारीखला सांगितलं. तुम्हाला गोवे दिलेले आहे. हे मागेला सांगू किती म्हणलं, मागच्या श्लोकामध्ये भरपूर सांगितलेलं आहे. अगं आता जे प्रस्तुती वृक्षाकार निरूपिती निरूपले
म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी हे सगळं वर्णन जगाचं, हे अक्षर पुरुषाचं कोणाच्या द्वारा कोणाच्या द्वारा वर्णन केलं आहे सगळं. वृक्षाचं रूपक कोणाचं आहे? वृक्षाचं आहे नाही का. रूपक अलंकारामध्ये किंवा याच्यामध्ये ज्ञान करून देण्याकरता उपमा देत असतात. कुठे कुठे संसाराला सर्पा विखार नाही का, कुठे समुद्राची उपमा दिली आहे, कुठे अनेक रूपकाच्या द्वारा त्याचं काय करतात. वृक्षाकार रूप करीती निरूपिले ते आगवेचे साकार कल्पने आपण पुरे झाले असे तद्मूळ सारे चैतन्य. वास्तविक चैतन्य एकच आहे, पण त्याच्या ठिकाणी कल्पना केली असल्यामुळे कल्पना मात्र वेदम जगत. दोरीवर ते वाटलेला सर्प खरा आहे का कल्पना आहे? आणि निवृत्ती होत असते तर खऱ्या सर्पाची निवृत्ती होते का कल्पनेतल्या? मग सगळ्यात जगत केम स्वरूप आहे कल्पना मात्र. दृष्टीसृष्टीवाद म्हणतात. कोहा आपणाची बिंबे सिंह प्रतिबिंब पाहता शोभे. मग शोभला समारंभे काय? कोहा आपणापैकी बिंबे आणि सिंह प्रतिबिंब. तुमच्या त्या भांडारकाच्या पहिल्या पुस्तकामध्ये अस्ति ब्रह्मारण्य कर्पूरती लोक त्याच्यामध्ये सांगितलं एक सिंह आणि वाघ म्हणा सिंह म्हणा वगैरे वंचर प्राणी एका गवत खातात का? मग काय खातात? मांस खातात. मग तो सिंह आणि राजा असल्यामुळे तो उडी टाकले की 10-5 पशु काय करून टाकायचं. मग सगळ्या पशूंनी सभा भरवली. म्हटलं हे पहा असं कसं, सगळ्याला मारण्यापेक्षा एक आपण याच्याकडे जात जा. मग प्रत्येक पशुमधून एका पशुने कोणाकडे जायचं? सिंहाकडे. आता पाळी कोणावर आली? कोल्याकडे. तो हुशार प्राणी तो. कोणाचं नाव नाही बरं का नाही. ते एका वेळेला पाठामध्ये आम्ही सांगितलं सगळ्या पशुमध्ये कोणता पशु हुशार आहे? पशुचं नाव घेतलं. मग त्या कोणाला सिंहाकडे जायचं होतं. मुद्दाम उशिरा गेला. काय गेला? म्हणलं मला 11 वाजता कबूल केलेलं आहे, 1 वाजता येतं का? तर म्हणलं महाराजांचा काही गुन्हा नाही. मध्यंतरी दुसरा सिंह भेटला आणि तो त्याने सांगितलं की आता बदललेलं आहे. आता सगळी राजधानीचा राजा कोण झालेला, तेव्हा खाद्य कोणाचं येत आहे. म्हणलं त्याला चुकवण्याकरता काय लागलं, वेळ लागला. तो सिंह होता. तो म्हणला असा का दुसरा सिंह आहे का? कुठे आहे? म्हणलं त्याला हाणला पाहिजे. माझ्याकडे येणाऱ्या माणसाला काय करतो? म्हणलं कुठे आहे? म्हणलं चला महाराज दाखवतो. मग एक मोठी विहीर होती. काय होती? खोल होती. त्याच्यात काय होतं? म्हणलं आहे बा महाराज मला 2-4 धक्के देऊन या विहिरीत शिरला म्हटला. मग तो सिंह विहिरीमध्ये बघायला लागला. विहिरीमध्ये सुद्धा काय दिसलं? खरा का खोटा? खरा सिंह कुठं आहे आणि खोटा कुठं आहे? मग याला कुठं ज्ञान आहे का? शक्ती वर समजला काय? कोणा लहानचा पण हुशार आहे. म्हणलं ते बा माणूस आणि तो बिरीवरचा कोला त्याला सिंह झाला शिव्या द्यायला लागला. नाही तर मला शिव्या देतो का म्हणलं, तू हानू का म्हणलं तुला? मग जशी जशी क्रिया करील तसं तसं प्रतिबिंबामध्ये दिसते. म्हटलं तुझा आता काटा काढला पाहिजे. म्हणून विहिरीवरच्या सिंहाने विहिरीत काय टाकली? होळी टाकता बरोबर कोल्याने एवढा मोठा दगड आणला आणि कुठे टाकला? दृष्टांत आले ना. आत्म्याला अर्जुनात आहे पुरी साकार कल्पनेची पुरी.
आणि विस्मृतीची खरी निद्रा येतात. नाही आपला हा बरं कुवा आपण पे बिंबे सीमा प्रतिबिंब पाहतात. मग शोभला समारंभे शलिली असतची असे समुद्र व्योमावरी व्योमबे म्हणजे अद्वैत भवनी तसेच द्वैते नाही का. व्योमावरी व्योमबे आकाश असताना पाण्यामध्ये त्याचं प्रतिबिंब पडतं म्हणून आकाश दोन आहे का एकच आहे. बरं आपण किती समजतो. आत्मा विस्मृतीची खरी निद्रात येतं. त्याप्रमाणे आपल्याला आपल्या आत्मचरित्रच आहे आणि अज्ञान आहे. निद्रा म्हणजे अज्ञानच नाही. काही स्वप्ने शेजार देखी जाई मग पौराणे जैसे जसं की जे आपण झोपलो म्हणजे स्वप्नामध्ये अनेकत्व दिसते. पुरुषाने देखील जे आत्मयाची पाठी ते निद्रेचे निभरे नि सुखी दुःखी बनत गोरे. एकदा माणसाला झोप लागली म्हणजे मग त्या झोपामध्ये माणसं घोरतात ना. एक जण होतं बा एका ठिकाणी दोघाला झोपण्याच्या वेळेला आणि एकाला त्या झोपेमध्ये घोरतच आहे. काय करायचं. मी त्याला म्हटलं म्हणून तुम्ही रात्री झोप आली नाही तर म्हणलं का बरं. म्हणलं तुम्ही फार घोरत होते ते. मला मी कुठं घोरत होतो बरोबर. हा म्हणायचं तुम्ही घोरत होते आणि तो म्हणायचा मी कुठे. मग काय करा त्याला झोप दिलं बघा. आणि त्याने घोराला काय केली मोबाईलमध्ये घेतला आणि त्या मोबाईल त्याला काय केलं आणि मग त्याच्या ध्यानात आला आपण काय करतो. तसं जे मी आणि माझे हेच घोर नाही का. हा मी आणि हे आत्मा पुरेशयन देखील आत्मयाची पाठीचे निद्रेचे निभरे सुखदुःखी म्हणत गोरे. मी सुखी आहे मी कोण आहो आणि हा ममतेचे नितारे. हा मी आणि हे माझं मी असं माझं. हा जनक आहे माता हा गौरहीन सगळा संसाराच आहे. सगळा पेष्ट वगैरे सगळे आणि पुत्र वित्त कांता माझे हे ना. वास्तविक त्याचा आणि आपला कोणताही संबंध नाही. अनविश्वांग पुत्रद्वार 13व्या अध्यायामध्ये ज्ञानाच्या लक्षणामध्ये अनपुत्रद्वार अनविश्वांग म्हणून आपण त्यांना माझे नसताना काय म्हणतो. माझे वास्तविक शरीर माझं आपलं आहे का काळाचं आहे रे. पुत्रवित्त कांता माझे ना. जर आपले आहे असं आपण जर म्हटलं तर काय होईल बघ. आपली सत्ता त्याच्यावरती असायला पाहिजे. शरीरावर आपली सत्ता आहे का काळाची सत्ता आहे. आपल्याला विजय म्हातारपण कुठे आवडत असते का. मी आवडो का न आवडो आल्याशिवाय अशा ओळखून स्वप्नात धावत स्वर्गाची राणा त्या चैतन्य नाम अर्जुना. अशी ओळखून स्वप्नात धावत स्वर्गाची राणा. पुनरपी जननम पुनरपी मनम पुन्हा देह पुन्हा कोणत्या योनीत जाईल काही सांगता येत नाही. अंडाच्या चाराच्या स्वेदाच्या उद्बीज नाही का. एवढा मोठा जडभरत राजा पण तो हरणी गर्भ त्या अर्जुन नाव अर्जुना आणि क्षरपुरुष त्याला क्षरपुरुष असं म्हणतात. आता एक शत्रुज्ञ येणे नामे दया ते बोलणे जगत जीव का म्हणे. आता एक क्षेत्रज्ञ येणे नामे दया ते बोलणे. आता दुसरा पुरुष कोणता आहे अक्षर पुरुष आहे ज्याला नावाने ओळखलं जातं. जगत जीव का म्हणे जीव दशे ते ज्या दशेला जग आणि जीव जगजीव नाही का. जीव या संज्ञेला आणि जग या संज्ञेला प्राप्त होत असतो. आपले विसरे सर्वभूतत्वे अनुकरे आणि तो आत्मा बोली जे क्षरे पुरुष नावे. आपले विसरे स्वस्वरूपाचं आपल्याला काय पडलेलं आहे अज्ञानामुळे. आणि सर्वभूतत्वे अनुकरे आणि पंचमहाभूताची जेवढे काही आणखी असेल भूतत्व भूतयोनी त्याला अनुसरून आणि आत्मा बोली जे क्षरे पुरुष नाही. तेव्हा आणखी हा असूनही सुद्धा नाही का. पण शरीरालाच काय म्हणतो तो
आत्मा म्हणतो. आत्मा बोली एक शरीर. क्षर म्हणजे शरीर वगैरे आधी भरून त्यालाच आत्मा म्हणायला लागतं. अज्ञानी अवस्थेमध्ये यथार्थ दर्शन असते. आंधळ्या माणसाला हत्ती कळाला पण सर्वांगाने कळतो का एका अंगाने, आणि तेवढाच निश्चय करून बसतो. त्याप्रमाणे शरीरालाच आपण काय म्हणतो आणि स्वस्वरूपाच्या काय पडतो पुरुष नामे. देह नाही का वस्तुस्थिती पुरतं म्हणून आली पुरुषता आणि वरी देहपुरी निजता असून याला पुरुष काय म्हणत असतात. वस्तुस्थिती पुरता. ब्रह्म हे अपूर्ण आहे का पूर्ण आहे. तिथं काल परिच्छेद आहे का, देश परिच्छेद आहे का, वस्तू परिच्छेद आहे. ज्याच्या ठिकाणी काल परिच्छेद नाही, देश परिच्छेद नाही, वस्तू परिच्छेद नाही, सगळं सजातीय भेद नाही, असं जे तत्व आहे त्याला काय म्हणतात ब्रह्म असं. वास्तविक अक्षर पुरुष ब्रह्मस्वरूपाने पूर्ण आहे म्हणून त्याला आली पुरुषता. वरी देहपुरी निजत होता पुरुष नाम आहे. परंतु देहपुरी म्हणजे या देहालाच मी असं समजून आणि तुला पुरुष असं म्हटलं जाते. क्षणपणाचा नातीला आळा सैनी आला. उपाधीची आतुरा. मला अक्षर का म्हणायचं तर ज्या उपाधीशी तादात्म्य केलेलं आहे ती उपाधी क्षरप आहे. शरीररूपी आणि जे उपाधी आहे त्याच्यामध्ये शिवचंतर होत असते. जन्माला आलो त्यावेळेला विद्वार होतो आणि आता केवढा मोठा झाला नाही का, दार मोठं करावं लागतं एवढा झाला आहे त्या स्वरूपामध्ये राही का शिवचंतर होते. उपाधीची आताला म्हणून या खळाळ्याची अलग बघाचरची उदाळी खड चंद्रिका तैसा विकारा उपाधिका ऐसाची गमे. जसे खळाळ्याचे उदका पाणी आहे ना, जोरात आलं म्हणजे पाणी असं असं जातं उदका, त्याच्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब चंद्राचं ते काय होते. मग चंद्राचं प्रतिबिंब उड्या मारते का आकाशातला चंद्रमा जसाच्या तसाच असतो. उपाधीची आतुरा म्हणजे उपाधीचे सर्व धर्म आपल्या ठिकाणी घेऊन टाकतात. तसा विकारा उपाधी काय साजे आणि त्याच्या विकाराच्या योगाने शरीररूपी देहाच्या ठिकाणी ममत्व घडल्यामुळे शरीर म्हणजे मी म्हणजे खळाळ मोठं का शोषे आणि चंद्रिका सरशी. आता खळाळ वाहणं खडखड पाणी वाहतं ना ते बंद झालं बघा. आणि चंद्रिका जसाचे आकाशातला चंद्रमा जसाच्या. उपाधी नाशी न नाशी उपाधी. उपाधीचा जरी नाश झाला तरी सुद्धा उपाधी घातलेला परमात्मा त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे स्थित्यंत नाही. ना जन्म नाही, मरण नाही, कोणत्याही प्रकारे हे नाही. म्हणून त्याला उपाधी नाशी न दिसे उपाधी. मग उपाधीचा जरी नाश झाला तरी हा जसाच्या नाही का. शरीर सदरा जरी आपण काढून टाकला शरीराबरोबर सदराबरोबर शरीराचा नाश होतो का मग शरीर जसाचे आहे. आणि नाही का कपडे मात्र काय होत असतात. उपाधीचे निपाडे क्षणिकत्व यात जोडे. उपाधीमुळे याला क्षणी समजतात. याने कोकरे पडेकडे क्षर म्हणून याला क्षर याचं नाव आहे. एवम जीव चैतन्य आगवे अक्षर पुरुष आहे. ज्याला जीव चैतन्य किम तद ब्रह्म किम अध्यात्म किम करू. आदिभूतम हरिभूतम म्हणजे शरीर आणि आदिदैव म्हणजे त्याला जीव असं म्हणतात. एवम जीव चैतन्य आगवे क्षरपुरुष आहे. मी त्याला क्षरपुरुष असं म्हणतात. आता रूप करू बरवे. आता कोणता पुरुष सांगायचा आहे तो कधी सांगू माझा मी तर थांबू.